नमस्कार, सिक्रेट शेफ नंदिनी या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत दाणेदार अशा रव्याच्या लाडूची रेसिपी। तर रेसिपी अगदी सोपी आहे, तर मी तुम्हाला फोडून दाखवते। तर तुम्हाला दिसत असेल लाडू किती छान झालाय तो। तर चला आपण वेळ न वाया घालवता रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे साहित्य अगदी 3च आहेत। आता आपण साहित्य पाहूया। तर 2 वाटी रवा घेतलाय, 1 वाटी पिठी साखर घेतली आणि अर्धी वाटी तूप घ्यायचे आपल्याला। तुमच्याकडे पिठी साखर नसेल तर 1 वाटी साखर मिक्सरमध्ये फिरवून घेतली तरी चालेल। तरी ते मी गॅसवरती कढई ठेवली, कढई गरम करून घेतली आणि अगोदर असाच भाजलाय 1-5 मिनिटं आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये तूप घालून घ्यायचे। तर मी आता 1-5 मिनिटं असाच भाजून घेतलाय आणि आता नंतर तूप घालून घेते। आता मी तूप मिक्स करून घेते रव्यामध्ये। तर आपल्याला तूप मिक्स करताना एकदम गॅसची फ्लेम बारीक करायची, अगदी लो फ्लेमवरतीच आपल्याला हा जो रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे। तर हा हे बघा, तुम्हाला मी फ्लेम दाखवते। तर आपल्याला हा जो रवा आहे तो असाच आपल्याला अर्धा तास आपल्याला एकदम बारीक गॅसवरती भाजून घ्यायचा आहे। आणि भाजताना एक लक्षात ठेवायचं, उलताना जे आहे ते आपलं सारखं फिरवत राहायचं आहे। उलताना जर नाही फिरवलं तर रवा लाल होऊ शकतो। रवा आपल्याला लाल होऊ द्यायचा नाही आहे, फक्त आपल्याला हा खरपूस भाजून घ्यायचा आहे। तर मी हा जो तूप राहिलं होतं ते पण आता घालून घेते याच्यामध्येच आणि परत एकदा मिक्स करून घेते। तर माझे आता अर्धा तास होत आलाय, तर मी तुम्हाला दाखवते एकदा। हे पासा रव्याचा असा गोल असा मुटका व्हायला लागला की म्हणायचं आपला रवा भाजलाय। तर आता मी गॅस बंद केलाय। आता गॅस बंद करायचा आणि याच्यामध्ये आपण 1 वाटी जी साखर घेतली ती आपल्याला ॲड करून घ्यायची। याच्यामध्ये 1 चमचा मी विलायची पावडर घातली। तुम्हाला विलायची पावडर आवडत असेल तर घाला, नसेल घालायची तर काही प्रॉब्लेम नाही आहे। आता आपण जी पिठी साखर घालून घेतली ती आता व्यवस्थित मिक्स करायची। पिठी साखर आपल्याला गॅस बंद करूनच मिक्स करायची। तर व्यवस्थित हे फक्त साखरेच्या गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे, असे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। आणि याला पाणी वगैरे अजिबात सुटत नाही, गरम कढईमध्ये जरी घातलं तरी। आता मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते आणि असं दाबून ठेवणार आहोत आपण आता हे 15 ते 20 मिनिटांसाठी। असं दाबून ठेवलं ना तर साखर जे आहे ते आपल्या रव्याला व्यवस्थित लागेल, म्हणून आपल्याला हे 15 ते 20 मिनिटांसाठी असं दाबून झाकून ठेवायचे। म्हणजे आपला रवाही थंड होईल, साखरही मिक्स होईल आणि नंतर आपली पुढची स्टेप करायला आपण तयार होऊ। तर हे पहा, आता मी 15 मिनिटं झाकून ठेवले। तर 15 मिनिटानंतर तुम्हाला दाखवते की आपलं रवा जो आहे तो थंड झालाय। आता हा जो रवा आहे तो आपण परत एकदा मिक्स करून घेऊ। तर मी आता चमच्याने व्यवस्थित हा मिक्स करून घेते आणि हा जो रवा आहे तो आपल्याला मिक्सरमधनं फिरून घ्यायचा आहे। तर आता मी मिक्सरचं भांडं घेतलंय छोटं, याच्यामध्ये 2 चमचे मी रवा घालून घेते आणि व्यवस्थित असं मिक्सरमध्ये फिरून घेते। मिक्सरमध्ये फिरवल्याने एकदम असे रवाळ असे लाडू बनतात, म्हणून आपल्याला हे मिक्सरमधनंच फिरून घ्यायचे। तर मी आता सगळं जे रवा आहे तो आता मिक्सरमधनं फिरून घेते। अगदी 5 ते 7 मिनिट लागतात, जास्त लागत नाही। रवा घेतानाच बारीक घ्यायचा म्हणजे व्यवस्थित होतं। तर मी आता सगळं व्यवस्थित असं मिक्सरमधनं फिरून घेते। तर हे पहा, आपलं सगळं मिक्सरमधनं फिरून झालेलं आहे। याचे आता आपण लाडू वळून घेऊया। तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे लाडू वळू शकता। तर मी असं एक मुठीचा आकार घेतलाय आणि याच्यामध्ये मुठीच्या आकाराचेच लाडू वळून घेते। लाडू वळताना एकदम पटपट वळायचे, थोडंसं गरम आहे तोपर्यंतच लाडू पटकन होतात। तर हे पहा, आपला लाडू असा वळून तयार झालेला आहे। आता मी सगळे जे लाडू आहेत ते आता बनवून घेते। लाडू हे चिकट थोडंसं असं मिक्सरमधनं फिरून घेतलं ना तर आपला जो रवा आहे तो थोडासा चिकट होतो आणि ह्याच्यामुळे लाडू एकदम छान वळल्या जातात। आता व्यवस्थित बघा असे लाडू सगळे वळून घेते। तोंडात टाकताच विरघळतात, इतके छान लाडू होतात हे। आता आपल्याला 5 ते 7 मिनिट लागतील फक्त वळून घ्यायला सगळे। मी प्रमाणात जर तुम्हाला पाहिजे असेल तर हे अर्धा किलोचं प्रमाण आहे। अर्धा किलो रवा घेतलाय, त्याला पाव वाटी म्हणजे पावशेर साखर लागली आणि साधारण 150 ग्रॅम आपलं तूप लागलं। तर हे पहा, आपले लाडू आता तयार झालेले आहेत। मी सगळे असे वळून घेते आणि याच्यावरती ठेवून घेते, तुम्हाला दिसतेच। आता आपले सगळे लाडू वळून झालेले आहेत। रेसिपी अगदी सोपी आहे, तुम्ही पहिल्यांदा जरी बनवली तरी नो फेल रेसिपी आहे। गौरी गणपती स्पेशल रव्याच्या लाडूची रेसिपी आपली तयार झालेली आहे। अगदी दाणेदार आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी रेसिपी आहे। तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा। चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला, आता मी तुम्हाला एक फोडून दाखवते लाडू कसा झालाय तो। तर हे पहा, असं आपलं मी हातात तुम्हाला घेऊन दाखवलंय आणि आता तुम्हाला फोडून दाखवते। तर हे पहा, तुम्हाला आता मी फोडून दाखवते तर तुम्हाला समजलं असेल किती रवाळ लाडू झालेला आहे तो।